मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आलेला राजकीय साडेसातीचा काळ आता पूर्णपणे संपलेला आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बीड जिल्हा पातळीवर तरी निदान बेदखल करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या समोर आपल्या ताईचे हात बळकट करण्याशिवाय म्हणजे जिल्ह्यात कमळ फुलविण्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय शिल्लक आहे का? का धनंजय मुंडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नको असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करतील का आपल्या ताईचे हात बळकट करतील? याविषयी आज आपण राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. एनसीपी नावाचा ग्रह ताईच्या राजकीय कुंडलीमध्ये बसला आणि त्यांनी ताईला राजकीय दृष्ट्या खूप त्रास दिला असंच म्हणावं लागेल. कारण ताईंचा 2019 पासून पुढे जो 5 वर्षाचा ताईच्या वाट्याला जो राजकीय विजनवास आला तर तो या ग्रहानं छळल्यामुळेच आला. म्हणजे एकंदरीतरित्या पक्षांतर्गतही त्यांचा म्हणजे पक्षांतर्गतही ग्रहाचा त्रास होता आणि त्यांना बहिर या एनसीपीचा सुद्धा त्रास झाला आणि या दोघांना पुरून उरल्या त्या ताई. आणि त्यांनी पुन्हा नव्यानं आता बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळख असलेला हा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये कमळ फुलविण्याची पूर्णपणे तयारी त्यांनी केलेली आहे आणि त्यामध्ये त्या आता बहुतांशी यशस्वी होताना सुद्धा दिसून येत आहेत. त्यांनी गेवराई आहे, माजलगाव आहे, धारूर आहे, अंबाजोगाई आहे, बीड आहे, अशा एकंदरीत 5 नगर परिषद ताब्यात घेण्याचा त्यांचा मनोदय दिसतोय आणि त्यांची तयारी सुद्धा अतिशय चांगली दिसते आहे. या सगळ्यांची मोठ बांधण्यामध्ये आणि पुन्हा परत नव्यानं हा बीड जिल्हा राष्ट्रवादीचा नसून तो गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे, तो कमळाचा जिल्हा आहे. म्हणजे त्या आता पुन्हा नव्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत. पण आता धनंजय मुंडे यांना मात्र दुसरा पर्याय शिल्लक दिसत नाहीये. कारण जरीही ज्या राज्याच्या पातळीवर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वरकरणी दिसत असले तरी ते अंतर्गत निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र ते कुठंच दिसत नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये तर त्यांना काहीच नव्हे तर पूर्णपणे बेदखल करण्यात आलेलं दिसतंय. पक्षीय पातळीवर बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडेंना गमावण्यासारखं काहीच शिल्लक नाहीये. मग आता जी माजलगाव असेल, धारूर असेल, या ठिकाणी प्रकाश सोळंके स्वतः जबाबदारीनं ते काम करतायत. तिथे गेवराई आणि बीड नगर परिषदेमध्ये अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतायत. आष्टीमध्ये धनंजय मुंडेंची फार खालीवर दखल नाही आहे. मग राहिला परळीचा भाग. परळी सोडून इतर ठिकाणी धनंजय मुंडेंना आता पर्याय काय शिल्लक आहे? जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून आणण्याचं श्रेय धनंजय मुंडेंच्या वाट्याला येणार नाहीये. गोची कोंडी कशी होते निसर्गानं कसा म्हणजे अगदी ताईंच्या नेतृत्वाला वाट कशी मोकळी करून दिली आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली अंतर्गत दुफळी ताईच्या कर्तृत्वाला जी अपशकुन करणारी होती नेहमी, तोच आता अपशकुन होताना दिसणार नाहीये असं एकंदरीत चित्र आहे. माजलगावचा नगर परिषद जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली किंवा धारूरची आली, त्याचं सर्वस्वी श्रेय हे प्रकाश सोळंके यांना जाणार आहे. गेवराईची नगर परिषद निवडून आणली तर ते श्रेय पंडितांना जाणार आहे आणि तीच नगर परिषद बीडची जरी निवडून आणली घड्याळाची तर त्याचं श्रेय सुद्धा पंडितांना जाणार आहे. मग बाकीच्या ठिकाणी तर त्यांचा हस्तक्षेप वरकरणी नाही आहे तो कुठंच दिसत नाहीये. मग आता धनंजय मुंडे यांच्या समोर एकतर निवडून आणावं तरीही त्याचं श्रेय पदरात पडणार नाही आहे. म्हणजे पक्षाला वरकरणी निष्ठा दाखवावी तर ती पक्षालाच त्यांची निष्ठा नको आहे आणि नाही दाखवावी तर पक्षातनं बाहेर जाण्याचा धोका आहे. म्हणजे पण आता जर यापुढे धनंजय मुंडेंना राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांच्या समोर एकमेव पर्याय उरतो, तो म्हणजे आपल्या ताईंचे म्हणजे पंकजा ताईंचे हात बळकट करणे आणि या बीड जिल्ह्यामध्ये कमळ फुलवणे. जर ते केलं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर ते नको आहेत, मग
त्यांनी केलं काय नाही केलं काय श्रेय पदरात पडणार नाही, पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा बीड जिल्हा होता, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी जे उंचावर नेलं त्याला कारण म्हणजे हा बीड जिल्हा होता. आणि तो बीड जिल्हा कुठंतरी गोपीनाथ मुंडेंच्या हातून घ्यायचा असेल म्हणून तर धनंजय मुंडेंचं महत्व या एनसीपीनं वाढवलं होतं ना. आणि म्हणून तर त्यांच्या वाट्याला जे काही दिलं ते फक्त म्हणजे पक्षांतर्गत भाजपच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राजकीय दृष्ट्या हा संघर्ष होता. मग आता जर पंकजाताई जर बळकट झाल्या तरच या स्वर्गीय म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न तर साकार होणारच आहे, पण धनंजय मुंडेंचं अस्तित्व सुद्धा राजकीय पटलावर टिकून राहणार आहे. कारण पंकजाताई मुंडेंनी जर बीड जिल्ह्यामध्ये कमळ फुलवलं तर त्या कमळाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणीतरी मोठा नेता असावा, म्हणून कदाचित यदाकदाचित धनंजय मुंडेंना पुन्हा आणखीन बीड जिल्ह्यामध्ये उजवा हात दिला जाऊ शकतो. पण जर पंकजा मुंडेंचं कमळ जर या जिल्ह्यामध्ये नाही फुललं तर मग मात्र धनंजय मुंडेंना जे काही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं बेदखल केलंय, अगदी तीच म्हणजे ताईंच्या वाट्याला आलेली वेळ त्यांच्या वाट्याला राजकीय विजनवास येऊ शकतो. कारण हे राजकारणी आहेत, जोपर्यंत तुमचं उपयोगिता मूल्य आहे तोपर्यंत त्यांना हवे असतात, पण तुमचं उपद्रव मूल्य सुद्धा संपलं तर या पक्षाला हे नेते नकोसे असतात. म्हणजे एकंदरीतरित्या जर आता ताईंचं नेतृत्व फुलवण्याशिवाय आणि बीड जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्याशिवाय धनंजय मुंडे यांच्यासमोर दुसरा पर्याय शिल्लक नाही आहे. पण 5 नगर परिषदा कमळाच्या चिन्हावर लढल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न त्या परळीमध्ये कमळ फुलवावं, त्या परळीमध्ये ज्यावेळी हे दोघे बहीण भाऊ मिळून कमळ फुलवतील त्या दिवशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जो हा बीड जिल्हा आहे तो खऱ्या अर्थानं कमळाचा वाटेल. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून हा जिल्हा आणि ताईंचं नेतृत्व पुन्हा आणखी म्हणजे भाजपच्या अंतर्गत कुरघोड्यांना पुरून उरेल. आणि पुढून जे एनसीपीचा ग्रह जो दुबळा आहे आता सध्या, त्यामुळं कदाचित संधी आणखी चालून आली आहे की या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नक्की ताईंचे हात धनंजय भाऊ बळकट करतील आणि बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदांमध्ये कमळ नक्की फुलवतील. याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.